नमस्कार. पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून ऐन हिवाळ्यात आता हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आता एकीकडे देशातील अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली, तर दुसरीकडे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. पुढील एक आठवडा देशभरातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम असणार आहे. काही भागांमध्ये दाट धुके पडणार असून काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील आलेल्या थंडीच्या लाटेची अनेक कारणं आहेत. जसे की पश्चिम उत्तर भारतामध्ये 12.6 किलोमीटरच्या उंचीवरून तब्बल 278 किमी प्रति तास वेगाने थंडे वारे वाहत आहेत. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे, त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात हिमसंकट पाहायला मिळत असून देशातील हा भाग गारठलेला आहे. दरम्यान एकीकडे थंडीचं संकट असतानाच आता हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून अनुकूल वातावरणामुळे पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासात दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.